अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावानाथे कावानाथे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय परीक्षक आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. चतुरस्त्र माणिक या स्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये आरोह संगीत विद्यालय ठाणे सहर्ष सादर करीत आहे माणिक एक ध्रुवतारा. मार्गदर्शन गीता देशपांडे, संवादिनी चंद्रशेखर बांबर्डेकर, तबला आदित्य उपाध्ये, तालवाद्य अर्चित जोशी आणि निवेदन मी अमृता दीक्षित. आरोह संगीत विद्यालय ठाणे सविनय सादर करीत आहे माणिक एक ध्रुवतारा. गाव झाला जागा आता, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा. गाव झाला जागा आता, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा. उजळली उगवती जथे पाखरांचे गाती, उजळली उगवती जथे पाखरांचे गाती. सकाळच्या कळशीत आई चंद्रभागा, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा. गाव झाला जागा आता, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा. अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत, सर्व संतांचा ध्येय विषय असणाऱ्या त्या पांडुरंगाला जागं करण्यासाठी तितकाच निर्मळ, सात्विक, सुरेल असा आवाज लाभला तो म्हणजे आपल्या सर्वांना भावणारा माणिक स्वर. संगीताच्या अवकाशात इतरही अनेक चमचमणारे, लखलखणारे तारे आहेतच, पण स्वतःच्या स्वरतेजानं अढळपदी विराजमान झालेला ध्रुव तारा म्हणजे माणिक वर्मा. रसिको हो, आपल्या मराठी संगीताचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे गायलं जाणारं नाट्यसंगीत आणि भावगीत. महाराष्ट्राला लाभलेली ही अमूल्य देणगी. आणि माणिकताईंनी आपल्या गायनाची सुरुवात केली ती एक भावगीत गायिका म्हणूनच. अगदी वयाच्या 12-13व्या वर्षी HMVसाठी त्यांच्या आवाजातलं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं. गाण्यातला भाव स्वरातून कसा व्यक्त करायचा किंवा एक स्वरांचा लगाव, स्वरांची फेक सुगम संगीतामध्ये कशी असावी, असं अनेक अमूल्य मार्गदर्शन त्यांना लाभलं ते बाबूजींकडनं म्हणजे सुधीर फडके यांच्याकडनं. त्यामुळे माणिकताई सुधीर फडके यांना त्यांचे सुगम संगीतातले गुरुच मानत असत. आणि भावसंगीताच्या ऐन बहराच्या काळात माणिकताईंचा हा पारिजात बहरला आणि अखिल मराठी मनांना सुखावून गेला. सुधीर फडके, गदी माडगुळकर आणि माणिक वर्मा यांच्या शब्द स्वरांचा बहर अर्थात बहरला पारिजातदारी सादर करते शाल्मली पोद्दार. बहरला पारिजात दारी, बहरला पारिजात दारी. फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी. बहरला पारिजात दारी, पडती शेजारी.
माझ्यावरती त्यांची प्रीती, माझ्यावरती त्यांची प्रीती, पट्टराणी जन तिजसी म्हणती, पट्टराणी जन तिजसी म्हणती, दुःख हे भरल्या संसारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी. असेल का असेल का हे नाटक यांचे मजवेडीला फसवायाचे, मजवेडीला फसवायाचे, कपट का करीती चक्रधारी, कपट का करीती चक्रधारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी. कावाराही जगा सारखा, जगा सारखा, तिचाच झाला पाठीराखा, तिचाच झाला पाठीराखा, वाहतो दौलत तिज सारी, वाहतो दौलत तिज सारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी. बहरला पारिजात दारी, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी. भावसंगीतातली तरलता, अभंग, भक्तिगीत याच्यामधली सात्विकता, ठुमरीमधली नजाकत आणि ख्याल गायनातला अभिजात खानदानीपणा यांचा एक सुरेख संगम म्हणजे माणिकताईंचं गाणं. पण याच माणिकताईंनी जेव्हा नाट्यपदं गायली तेव्हा पुन्हा एकदा रसिकांना जणू काही गंधर्व गायकीचीच आठवण करून दिली. लोकांकडून माणिकताईंना खूप आग्रह होत असे की माणिकताई आपण बालगंधर्वांची नाट्यगीतं गा. जेव्हा ती गायची असं माणिकताईंचं ठरलं तेव्हा मात्र माणिकताईंनी अक्षरशः एकलव्यासारखी या सगळ्या नाट्यपदांची अक्षरशः पारायणं केली. ती सगळी गायकी आपल्या गळ्यावर चढवून त्याचा अभ्यास करून मगच त्यांनी ती नाट्यपदं सादर केली. यापैकीच एक नाट्यपद अतिशय सुपरिचित असं पद आहे. गोविंदराव टेंबे यांचं संगीत लाभलेलं पटवर्धन नाटकातलं पद सादर करतेय आरती थत्ते.
तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी वात्सल्य हृदय धरुणी वात्सल्य हृदय धरुणी करिसी दया स्वजनी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी तारिणी नववसन धारिणी तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा प्रजा तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा अवघी प्रजा अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा उत्सवी मग्न राजा उत्सवी मग्न राजा साधितो शकुनी काजा साधितो शकुनी काजा वैरी घर भरिती स्वैरगती रमती प्रजा जन फिरती राणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी पु ल देशपांडे आणि माणिक वर्मा यांच्यातलं मैत्र त्यांनी एकत्रितपणे साकार केलेली अनेक उत्तमोत्तम गीतं याबद्दल आपण सगळेच जाणतो. पु ल
असं म्हणायचे की माणिकताईंच्या गळ्यातलं एक नैसर्गिक आर्जव, मार्दव, प्रासादिकता या गुणांमुळे ही मुलगी जणू काही आपल्याच घरातली आहे असं प्रत्येक मराठी मनाला वाटत असे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये माणिकताईंना अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले. पद्मश्री माणिक वर्मा. पण असं असलं तरी रसिकांनी त्यांच्यावर जे भरभरून प्रेम केलं त्या प्रेमाचा पुरस्कार त्यांच्यासाठी लाख मोलाचा होता. तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग असं खट्याळपणे म्हणणाऱ्या माणिकताईंना यच्च यावत मराठी संगीत प्रेमींनी त्यांच्या मनातच एक अतिशय आदराचं, आपुलकीचं असं स्थान दिलेलं होतं. हेच गीत सादर करते धनश्री पानवळकर. हा हा तुझ्या मनात तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात किती जरी आजवर जपलं ग तुझ्या मनात तुझ्या मनात कधी न दिला डोळ्याला डोळा स्वभाव गदी साधा भोळा कसा सुचावा भलता चाळा कसा सुचावा भलता चाळा परी दैव खुदू खुदू हसलं ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात कसा धरावा सखे भरवसा कसा धरावा सखे भरवसा कळेन कुठावर बाई कससा प्रीत पारधी येईल सहसा कस चूक कस चूक सावज फसलं ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात मदन दूत पिटतील डांगोरा मदन दूत पिटतील डांगोरा मनोगते सांगती चोरा मन मोरा नाचसी माझोरा मन मोरा नाचसी माझोरा कुणी नव्हेच कुणी नव्हेच बाई आपलं ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात हा 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 तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या तेच नाव ओठांवर यावे तेच नाव ओठांवर यावे तेच बोल कानात घुमावे तेच बोल ग तेच बोल कानात घुमावे तेच रूप नयनात भरावे तेच रूप नयनात भरावे हा ते गुपित आम्हाला कळलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात
किती जरी आजवर जपलं ग तुझ्या मनात, किती जरी आजवर जपलं ग तुझ्या मनात. मदनधूत पिटतील डांगोरा, मनोगतेही सांगती चोरा, मनमोरा नाचसी माजोरा. ही शब्दांची श्रीमंती आहे आपल्या अभिजात मराठीची. आणि हे शब्द, हे काव्य होतं कविश्रेष्ठ राजा बडे यांचं. संगीत अर्थात पु ल देशपांडे यांचं होतं. माणिकताई एक मूळच्या एक अभिजात शास्त्रीय गायिका, त्याच्यामुळे त्यांचा एक स्वच्छ, सुरेल, दाणेदार, भारदस्त असा जो आवाज होता, त्याचा उपयोग पुलंनी त्यांच्या अनेक रागसंगीतावर आधारित अशा वैशिष्ट्यपूर्ण गीतांसाठी केला. यापैकीच एक गीत जे ऐकलं ना की फक्त आकाशातलंच नाही तर मनातलंही सगळं मळब दूर होऊन टिपूर चांदणं पसरतं. यासाठी पु ल देशपांडे यांनी योजना केली आहे, ती सुद्धा बघा, चांदण्यात उत्तर रात्री गायल्या जाणाऱ्या चंद्रकंस या रागाची. एव्हाना गाणं आपण ओळखलंच असेल. हे गीत सादर करतेय गौरी फडके. हसले 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 मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. जपून टाक पाऊल साजणी, जपून टाक पाऊल साजणी, नादतील पैंजणे पैंजणे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. बोचतील ग फुल जायची, बोचतील ग फुल जायची, तुझी कोमला काय, तुझी कोमला काय. चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय, हसले मनी चांदणे हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. पानांच्या झाडीत लपोनी चंद्र पाहतो गडे, चंद्र पाहतो गडे. सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले ग मनी चांदणे. हो जरा हो जरा हो जरा, बघा की वरी कळू द्या तरी, उमटू द्यावा. हो जरा हो जरा हो जरा हो जरा हो जरा हो जरा, बघा की वरी कळू द्या तरी, उमटू द्या वाणी. का आढे वेढे उगाच सांगा, काय लाभले राणी. काग अशा पाठीस लागता, काग अशा पाठीस लागता, मिळूनी साऱ्या जणी.
भाग्याची, किती किती ग भाग्याची, किती किती ग भाग्याची, किती किती ग भाग्याची. भलतीच ओढही काम सुंदराची, नवे ग श्याम सुंदराची. हसले मनी चांदणे, चांदणे, हसले मनी चांदणे, चांदणे, हसले मनी चांदणे, हसले मनी चांदणे, चांदणे, हसले मनी चांदणे, मनी चांदणे, मनी चांदणे. उत्कट भव्य तेची घ्यावे, मळमळीत अवघे टाकून द्यावे. या समर्थ उक्तीप्रमाणे माणिकताईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तमोत्तम गुरूंकडनं उत्तम तेच घेतलं आणि आपलं गाणं समृद्ध केलं. माणिकताईंच्या आईने त्यांच्या अगदी वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून माणिकताईंचं संगीताचं शिक्षण सुरू केलं होतं. पण खऱ्या अर्थानं त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली ती म्हणजे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेश बाबू माने यांच्याकडून. तसंच किराणाच्या ज्येष्ठ गायिका हिराबाई या तर माणिकताईंच्या आदर्श होत्या. त्यामुळे त्यांचं गाणं, त्यांच्या मैफिली माणिकताईंनी खूप मैफिली ऐकल्या होत्या. त्यांना तानपुऱ्याची साथ देखील केली होती. म्हणजे मूळच्या किराणा घराण्याच्या माणिकताई पुढच्या काळामध्ये अनेक गुरूंकडनं त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि नंतरच्या काळात पंडित जगन्नाथबुवा पुरोहित आग्रा घराण्याचे यांच्याकडे त्यांनी आग्र्याचीही तालीम घेतली. आणि आग्रा घराण्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे गायले जाणारे जोड राग. माणिकताई देखील अनेक जोड राग अतिशय सुंदर लीलया गात असत. ह्यापैकीच एक जोडराग बसंत बहार, यातली बंदिश आता इथे सादर होणार आहे. खरं तर ही चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित केलेली अशी बंदिश आहे बरं का. आणि ती होती द्वंद्वगीताच्या स्वरूपामध्ये मूळची. पण आज इथे आपण ती एकल गायन स्वरूपात शरण्या शेणॉय हिच्याकडून ऐकणार आहोत. नवेली कली खिलन अब लागी बन बन में मद माती डार डार बार बार कोयल बोली. नवेली कली, नवेली कली हा बहार सबके मन भाई, आई बहार सबके मन भाई. आई बहार सबके मन भाई.
बन बन में मधमाती डार डार बार बार कोयल बोली नवेली कली मदनी मनी धप मग गम मग रे सा नि सा सा म म प ग म नि ध नि सा मग मद मद सा नि सा ग म रे रे सा मग मद मद सा नि 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 रे 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 नि 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 ध ध ध प प म ग म म म द द द म म म ग ग ग रे रे सा मग मद सा मग मद सा मग मद सा नवेली कली नवेली कली आ नवेली कली आ नवेली कली आ नवेली कली आ नवेली कली नवेली कली नवेली कली इथे आज सगळे मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांपैकी अनेक जणांना माणिकताईंचा प्रत्यक्ष सहवास मार्गदर्शन लाभलेलं आहे. तसंच प्रेक्षकांपैकीही अनेक जणांनी माणिकताईंचं एखादं तरी गाणं ऐकलं असेल, त्यांची मैफिल ऐकली असेल. पण आमच्यापैकी कोणाला तसा योग आला नाही. पण तरीही त्यांनी जी गीतं गाऊन ठेवली आहेत किंवा त्यांच्या ज्या मुलाखती आहेत यूट्यूबवर, त्यांच्याबद्दल इतकं जे भरभरून लिखाण केलेलं आहे अनेकांनी, त्यातून आम्ही आमच्या मनात माणिकताईंचं एक चित्र उभं केलं आहे. आणि ते कसं आहे माहिती आहे का, साक्षात गानसरस्वती किशोरी आमोणकरांनी असं म्हटलं आहे की सौंदर्यानं आकार घेतला तर जे होईल ते म्हणजे माणिक वर्मा. आणि आमच्या मनातलं चित्रही अगदी असंच आहे. सहजतेतलं सौंदर्य जे त्यांच्या गाण्यामध्ये होतं तेच त्यांच्या आयुष्यातही होतं. एक पत्नी, एक स्त्री, एक आई, गुरु, कलावंत अशा वेगवेगळ्या भूमिका निभावत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी अनेक गीतप्रकारही गायले आणि तेही अगदी सहजतेनं, ज्यामध्ये अभंग आहे, भक्तिगीतं आहेत, ठुमरी, गझल, नाट्यपदं, ख्याल गायिका तर त्या होत्याच. आणि त्यांनी अगदी लावणीही गायली आहे बरं का. आत्तापर्यंत आपण इतकी लावणी गीतं ऐकलेली आहेत, पण जाळीबंदी पिकली करवंद या गीताचा ठसका, त्यातला डौल हा काही औरच आहे नाही का. हेच गीत आता ऐकूया गौरीकडून. भर उन्हात बसले धरून सावले गुरा नाही चिंता त्यांची तिन्ही सांज पातुरा चला दोघं मिळूनी चढू टेकडीवर चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदा जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद तुम्ही बाळपणासून जीवाचं मैतर ही तरुणपणातील बाळपणाची लहर कुणी बघत नाही तो चला गडे लवकर आंबट गोडी चाखू वाटते पूर्वा की छंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद
मज लाज वाटते सांगाया ते धनी. नाही आलं ध्यानात, कान करा इकडं. मज लाज वाटते सांगाया ते धनी. घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी. अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी. दर्या टेकड्या चला धुंडूया होऊनी बेबंदा. जाळी मंदी पिकली करवंद. 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 माणिक एक ध्रुव तारा. ध्रुव तारा म्हणजे एक अढळ, अविचल, स्थिर असा उत्तरेचा तारा. क्षणोक्षणी बदलणाऱ्या या जगात जर काही शाश्वत, अखंड असं असेल ते म्हणजे माणिकताईंसारख्या प्रतिभावंतांचं गाणं, त्यांचे सूर. हे सूर म्हणजे एखाद्या देवघरात शांतपणे तेवणारा नंदादीप. हे सूर म्हणजे वृंदावनात डोलणारी तुळस. आणि हे सूर म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लाखो रसिकांचं सुखनिधान. एकाच वेळी सर्वसामान्यांना आणि जाणकारांनाही दिव्यत्वाचा संस्पर्श घडवणारं असं माणिकताईंचं गाणं. आणि त्यांचे विविध गीतप्रकार आज इथे सादर करण्याची संधी दिलीत त्याबद्दल माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री यांचे मनःपूर्वक आभार. सांगतेकडे येताना असं म्हणावंसं वाटतं की भरोनी सप्तसुरांची अंजुळी. मिया वोविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगुली नाद ब्रह्माच्या. आणखी एक गोष्ट इथे मला मुद्दाम नमूद करावीशी वाटते. इथे आलेल्या क्षणापासून म्हणजे खरं तर इथे यायच्या आधी कलाकारांना खूप दडपण होतं, कारण शेवटी ही स्पर्धा आहे. पण जसं आम्ही इथे पाऊल टाकलं ना, एकतर हा सुंदर मागचा बॅकड्रॉप, त्यावर सगळी माणिकताईंची गीतं, यानं मन प्रसन्न झालं. आणि एक विशेष आपलेपणा, स्नेह, एक अनौपचारिकपणा संपूर्ण वातावरणात होता, जसा तो माणिकताईंच्या सगळ्या वागण्या बोलण्यामध्ये, वावरामध्ये असायचा. आणि बघा, एखादा घरगुती अनौपचारिक कार्यक्रम असतो तेव्हा तिथे आपण हमखास एक खेळ खेळतो, तो म्हणजे गाण्याच्या भेंड्या, आपल्या अलीकडच्या भाषेत अंताक्षरी. मला वाटतं इथे बसलेल्या सगळ्यांनी एकदा तरी हा खेळ खेळलेला आहे. तर आज आम्हीही इथे एक अंताक्षरी खेळून आमच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहे. हो, पण ही अंताक्षरी साधीसुधी नाही आहे, ही आहे माणिक गीतांची अंताक्षरी. आणि ही गीतं हा एक प्रयोग करूनच आम्ही इथून आमची रजा घेतोय. या कार्यक्रमाची तिथेच सांगता होईल. चला तर, सगळे तयार आहेत? आमचे कलाकार तर तयार आहेतच, पण सुरुवात कुणापासून करायची? आरती, तू गातेस? विजय पताका श्रीरामाची. विजय पताका श्रीरामाची. झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी. ओ प्रभु आले मंदिरी. आले प्रभु आले मंदिरी. रंगरेखा घेऊनी मी भावरेखा रेखिते. भावरेखा रेखिते. सावळे ते रूप माझ्या लोचनी मी पाहते. लोचनी मी पाहते. तुझ्या मनात मी येऊ का? तुझ्या मनात मी येऊ का? तुझ्या मनात मी येऊ का? माझ्या मनात
माझ्या मनातले गाऊ का. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्यचा राम पायी, कौसल्यचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्यचा राम पायी, कौसल्यचा राम. माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. आला आळजणी वरी, केली पदकाची चोरी. आला आळजणी वरी, माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल. जनी म्हणे पांडुरंगा, वृथाळ माझ्यावरी. जनी म्हणे पांडुरंगा, आ आ आ पदकाची चोरी. आला आळजणी वरी, केली पदकाची चोरी. माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. आला आळजणी वरी, केली पदकाची चोरी. आला आळजणी वरी, माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल, माळपदक विठ्ठल. ठाणे केंद्राच्या या कार्यक्रमानंतर ज्यांचा नंबर आहे, मगाशीच मी तुम्हाला स्पर्धेविषयी माहिती दिली. एक लक्षात घ्या, ही स्पर्धा आहे, स्पर्धात्मक कार्यक्रम आहे. इथे पडदा येणार नाही, पडदा उघडणार नाही. तुमच्या समोरच रंगमंचावरचा बदल होणार आहे. पण हे आपण समजून घ्या, कार्यक्रमामध्ये लक्ष ठेवा. आपल्याला कुठल्याही तऱ्हेने मध्ये वेळ जाता कामा नये. 15 मिनिटात लगेच दुसरा कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे. आणि यासाठी ठाणे केंद्राच्या ज्या मेंटॉर होत्या गीता देशपांडे, त्यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. गीता देशपांडे. सांगायला आनंद होतो की आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे, एकेकाळचे आमचे विद्यार्थी ते आज मेंटॉर होऊन इथे काम करतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नाट्यसंगीत डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाची प्रथम आलेली ही विद्यार्थिनी आज मेंटॉर म्हणून काम करते आहे. तर आता हे लक्षात घ्या की त्यांना आम्ही फक्त 5 मिनटं होईपर्यंत, रंगमंचावरचा बदल होईपर्यंत काही प्रश्न विचारणार. त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे. आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचं आहे. हा कार्यक्रम बसवत असताना किंवा या कार्यक्रमाची तयारी करत असताना स्वतःला काही अभ्यास करावा लागला का? का गाणी माहितीच होती? नक्कीच अभ्यास करावा लागला. कारण
एकतर स्पर्धा आहे ही, आणि माणिक वर्मा या नावातच म्हणजे अख्ख्या त्यांच्या सांगीतिक जीवनामधलं सगळं यशस्विता सगळी दडलेली आहे, जी नुसती त्यांची गाणी म्हणून भागणार नव्हतं. म्हणजे नुसती गाणी म्हणणं, त्यांचं रेकॉर्ड्स आता अवेलेबल आहेतच सगळीकडे, पण त्या नुसत्या ऐकायच्या आणि नुसत्या म्हणायच्या याच्या पलीकडे जाऊन त्यांची सात्विकता, त्यांचा साधेपणा, त्यांच्या गाण्यातला सच्चेपणा, हे सगळं जर अनुभवायचं असेल तर आधी मार्गदर्शक म्हणून मी तो अभ्यास केला पाहिजे, तर मी तो माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत थोडा तरी पोचवू शकेन. आणि माझ्या विद्यार्थिनी जो काही आज छोटा प्रयत्न केला आहे, तर त्याच्यासाठी 2 महिने एनिवे पुरत नाहीत असं माझ्या लक्षात आलं. कारण 2 महिन्यापूर्वी आम्ही जी स्पर्धा ठरवली त्याच्यानंतर 2 महिन्यात हे सगळं बघायचं. पण त्याचा नक्कीच मला आनंद होतो की एक मार्गदर्शक या नात्याने मी नव्याने पाऊल जेव्हा टाकलं तेव्हा असं लक्षात आलं की गाणं सोपं आहे एक वेळ, पण मार्गदर्शन करणं आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावणे अजून कठीण आहे. ही याच्यावरनं शुभदाताईंची मी शुभदाताईंची ऋणी आहे, कारण त्यांनी कसं केलं असेल, इतकी वर्ष दर्शन करतायत त्यांचे आणि श्रीकांत दादरकरांचे मी मनापासून आभार मानते. माणिकताईंच्या आठवणी म्हणजे मी बराच अभ्यास करताना असं लक्षात आलं की मला 1-2 अनुभव फक्त सांगावेसे वाटतात. सांगू अनुभव असे की त्या अगदी 10 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईंकडे एक तबलजी साथ करायला यायची, दत्तोपंत जोशी नावाचे. तर तेव्हा ध्रुव नावाचा सिनेमा आलेला होता आणि त्या ध्रुव नावाच्या सिनेमामधली एक भैरवी गायची होती. स्पर्धा होती एक, त्या स्पर्धेमध्ये ती भैरवी गायची होती. तर माणिकताईंच्या आईंनी काही ह्यांचं नाव नोंदवलं नव्हतं. तर दत्तोपंत जोशी आले एक दिवस घरी साथीला आणि माणिकताईंना म्हणाले, अहो तुम्ही नाव कसं नाही नोंदवलं आहे, म्हणजे माणिकताईंना भाग का नाही घेऊन देतात तुम्ही. तर त्या म्हणल्या छे हो, अजून किती लहान आहे ती, 10 वर्षाची तर आहे, तिला कुठे येतं आहे. तर दत्तोपंत जोशी म्हणले नाही त्यांना घेऊ देत भाग त्याच्यामध्ये. आणि त्यांनी माणिकताईंच्या 10व्या वर्षी त्या माणिकताईंना किती समज असावी. त्या काळात रेकॉर्डिंगची फॅसिलिटी नाही, काहीच नाही, म्हणजे मोबाईलने आपण आत्ता ज्या जगात वावरतोय त्यातलं काहीच नसताना त्यांनी ध्रुव सिनेमा जवळपास 8 वेळा तरी जाऊन बघितला. तेव्हा फक्त त्यांच्याकडे गाणं लिखित स्वरूपात होतं. त्यांनी प्रत्येक वेळच्या सिनेमाला गेल्यानंतर पहिल्या 2 ओळी आजच्या पहिल्या सिनेमात गाणं गुणगुणायचं, त्यांनी जे गायलं आहे सिनेमात ते घरी येऊन त्याचा रियाज करायचा. दुसऱ्या सिनेमाच्या वेळेला 2 पुढच्या ओळी, असं करत करत 8 वेळेला त्यांनी तो सिनेमा जिद्दीने 10व्या वर्षी बघितला, 10व्या-11व्या वर्षी, आणि अख्खं गाणं सुंदर बसवलं रियाज करून, आणि त्याच्यात स्पर्धेत भाग घेऊन त्यांना बक्षीस मिळालं. म्हणजे इतक्या लहान वयात हे करणं सोपं नाही. ही खरीच गोष्ट आहे आणि आम्ही शिकवत असताना नेहमी सांगतो, आता तुम्हाला भरपूर साधनं उपलब्ध आहेत जी त्यावेळेला नव्हती, आणि तरीसुद्धा कसं काय त्यांनी हे कष्ट साध्य केलं. स्वतः माणिकताईंनी सांगितलेलं, केसरबाई केरकरांची मैफिल ऐकून आल्यानंतर एखादी तान आपल्या विस्मृतीत जाईल की काय असं वाटल्यामुळे रात्री मैफिल संपून घरी आल्यावर ती तान गळ्यात बसेपर्यंत त्यांनी रियाज केलेला आहे. ती तान गळ्यात बसवायची, नोटेशन लिहून ठेवायचं, रेकॉर्डिंग करून ठेवायची, हे काय सोयच नव्हती. हे अशा तऱ्हेचं गाणं ज्यांनी आत्मसात केलं, हे सर्व कष्ट, हे सर्व गोष्टी या पिढीपर्यंत पोचाव्यात याच उद्देशानं आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे. आणि म्हणून एक मिनिट, फक्त माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री प्रतिष्ठान यांचे मी आमच्या संस्थेतर्फे आभार मानते. आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि परीक्षकांचे आभार मानते. धन्यवाद.